गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं लक्ष लागलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर झालेला आहे। 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये 4 महिलांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे। मंत्रिमंडळातील या लाडक्या बहिणी कोण आहे बघूया एक रिपोर्ट। राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं। यात भाजपनं सर्वाधिक म्हणजे 132 जागा जिंकल्या। त्यामुळे मंत्रिमंडळात भाजपचाच वरचष्मा पाहायला मिळाला। आज भाजपच्या 3 महिलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। यामध्ये पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे। तर गेल्या वेळीही मंत्रिपद भूषवलेल्या राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्या गळ्यात पुन्हा मंत्रिपदाची माळ पडली आहे। पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानं गेल्या 5 वर्षांचा त्यांचा राजकीय वनवास संपल्याचं म्हटलं जात आहे। पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची मागणी होत होती। त्यामुळे 2014 नंतर पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की पंकजा मुंडे दुसऱ्यांदा मंत्रिपदी विराजमान झाल्या। 2009 आणि 2014 साली त्या आमदार झाल्या। 2014 मध्ये युती सरकारमध्ये पंकजा मुंडेंकडे महिला आणि बालविकास खात्याचा कारभार होता। 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा त्यांना सामना करावा लागला। 2024 मध्ये लोकसभेत त्या पराभूत झाल्या। फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता त्यांना पुन्हा स्थान मिळालंय। भाजपमधल्या मेघना बोर्डीकर यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले। परभणीच्या जिंतूर विधानसभेच्या 2दा आमदार असलेल्या बोर्डीकर यांना घरातूनच राजकीय वारसा मिळाला। 5 वेळा आमदार असलेल्या वडिलांच्या नंतर त्यांनीही राजकीय वारसा सक्षमपणे सांभाळला। त्यांच्या रूपानं परभणी जिल्ह्याला 14 वर्षांनंतर मंत्रिपद मिळाले। मेघना बोर्डीकर यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळाले। जिंतूर विधानसभेतून 2019 आणि 2024 अशा सलग 2 वेळा त्या आमदार आहेत। भाजपच्या माधुरी मिसाळ यांनीही पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली। सलग 4 वेळा आमदार होणाऱ्या त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला आमदार आहेत। विधानसभेच्या प्रतोद म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे। 2007 साली कसबा मतदारसंघातून त्या पहिल्यांदाच नगरसेविका झाल्या। 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 4 वेळा त्या आमदार झाल्या। आता देवेंद्र 3.0 मध्ये त्यांना राज्यमंत्रीपद मिळालंय। तर राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे या पुन्हा मंत्री झाल्या। 2019 मध्ये पहिल्यांदा श्रीवर्धन मतदारसंघातून आमदार झालेल्या अदिती तटकरे यांनी आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिमंडळात स्थान मिळवलं होतं। 2017 ते 2019 मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या त्या अध्यक्षा होत्या। 2019 ला पहिल्यांदाच आमदार झाल्या। मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास खात्याची त्यांच्यावर जबाबदारी होती। 2024 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्या आणि महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळालं। विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं। लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतं दिल्याचं महायुतीचे नेते सांगतायत। आज 4 महिलांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। आता आगामी काळात त्यांना कोणती खाती मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।